ठाणे हा मतदारसंघ कधी काळी संघ आणि भाजपचा बालेकिल्ला होता, पण आनंद दिघे यांनी ठाणे मतदारसंघ अक्षरशः भाजपकडून खेचून घेतला। आज 28 वर्षांनंतर तेच ठाणे परत मिळवण्यासाठी आता भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे। पाहूया। भाजप ठाणे पुन्हा ताब्यात घेणार। आनंद दिघेंनी खेचून नेलेला मतदारसंघ भाजप परत घेणार। 28 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार। ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे असं समीकरण गेल्या 30 वर्षांपासून कायम आहे। पण ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला होण्याआधी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा संघ परिवाराचा बालेकिल्ला होता हे अनेकांना माहिती नसे। 1970च्या दशकात ठाणे हा भाजप आणि जनसंघाचा बालेकिल्ला होता। 1977 ते 1980 रामभाऊ म्हाळगी हे ठाण्याचे खासदार होते। त्यानंतर 1980 ते 1982 पर्यंत रामभाऊ म्हाळगी पुन्हा ठाण्याचे खासदार झाले। 1989 ते 1991 भाजपचेच राम कापसे खासदार झाले। 1991 ते 1995 रामभाऊ कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार झाले। भाजपचे नेते याचा दाखला आजही देतात। याचं कारण पूर्वी या मतदारसंघातून रामभाऊ म्हाळगी निवडून आले होते, त्यानंतर रामभाऊ कापसे निवडून आले आणि 96 साली एका विशिष्ट समझोत्यानुसार हा मतदारसंघ तिकडे गेला असला तर या भागात भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांची खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळे तो मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी आमची इच्छा आहे। 80च्या दशकात ठाणे जिल्ह्यात आमदार आणि स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली होती। हे आनंद दिघेंच्या लक्षात कसं आलं त्याचा किस्साही अजून सांगितला जातो। लोकसभेच्या नकाशावरती काही पॉकेट्सना भगवा रंग भरला आणि त्यांच्या लक्षात आलं की अरेच्या थेट वर बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर त्यावेळेला नुकतीच महानगरपालिका होण्याच्या फंदात होती। ही बहुसंख्य ही जी ताकद आहे ही शिवसेनेची होती आणि नेमकी तो नकाशा दाखवून बाळासाहेबांकडे त्यांनी आग्रह धरला की या वेळेला लोकसभेची भाकरी फिरवायची। आनंद दिघेंनी बाळासाहेबांकडे ठाण्याच्या जागेसाठी आग्रह धरला। सुरुवातीला बाळासाहेब अनुकूल नव्हते, पण त्यावेळी बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेंनी प्रमोद महाजन यांच्यावर दबाव टाकत ठाणे पदरात पाडून घेतलं। बाळासाहेबांनी ठाण्याच्या विषयात काही बोलायचं नाही अशी ताठर भूमिका धरली आणि ह्या ताठर भूमिकेस पुढे प्रमोद महाजनांना मान झुकवावी लागली। अर्थात त्यानंतर शिवसेनेनंच अनेक ठिकाणी प्रमोद महाजनांसमोर मान झुकवली आणि ठाण्याचा जो लोकसभा मतदारसंघ होता हा प्रकाश परांजपेंना गेला। 1996 साली म्हणजे 11व्या लोकसभेत हा चमत्कार आनंद दिघेंनी घडवून आणला। त्यासाठी वाढलेली ताकद त्यांनी दाखवली। जी परिस्थिती 1996ला भाजपची झाली होती तीच परिस्थिती आज शिवसेनेची ठाण्यात झाल्याचं अभ्यासक सांगतात। ठाणे मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त झाली आहे, त्यामुळे साहजिकच भाजपची दावेदारी आणखीन मजबूत झाली आहे। जे हाणामाऱ्या चालले आहेत, जे बीजेपीचं नाराजी नाट्य चाललंय ते यासाठीच चाललंय। यावेळेची परिस्थिती उलटी आहे। यावेळेला जर तुम्ही ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपातले आमदार बघाल तर जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त आमदार हे भाजपचे आहेत आणि म्हणून त्यांना यावेळेला जे आनंद दिघेंनी 96 साली केलं ते आता करायचं आहे। इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, त्यामुळे इतिहासाकडून धडा शिकायचा असतो। शिवसेना इथंच थोडी कमी पडल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे 28 वर्षांनंतर ठाणे पुन्हा भाजपकडे जाणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।